साठे यांच्यावरील सेबीने जो आता रिपोर्ट एक पब्लिश केला त्या रिपोर्ट वरतील एक महत्वाचा निष्कर्ष मी तुमच्यासमोर मांडणार आहे। अर्थात त्या रिपोर्ट मध्ये नाही आहे, पण हा वेगळा एक निष्कर्ष आहे, ते तुमच्याकडून मांडणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक लोकांशी वन टू वन माझं चर्चा होते, डिस्कशन होतं। त्या डिस्कशन मधून एक महत्वाची गोष्ट लक्षात आली आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून पण ती गोष्ट अधोरेखित होते, जे आज तुम्हाला मी सांगणार आहे। ती गोष्ट अशी आहे की अनेक लोक ज्या वेळेस ट्रेडिंगच्या माध्यमातून उत्पन्न कमवायचं आहे अशी मानसिकता ठेवतात, त्यावेळेस त्यांचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे एक्झिस्टिंग त्यांचं जे काही उत्पन्न आहे हे कमी असतं आणि कमी असलेलं उत्पन्न त्याची भर कुठून तरी काढावी म्हणून ते ट्रेडिंगचं ऑप्शन निवडत असतात। त्यामध्ये दुसरी अशी गोष्ट आहे की त्यांना असं वाटत असतं की ट्रेडिंग करून माझे 2-5 पैसे घरी येतील, की जेणेकरून माझा रुटीनचा खर्च जो काही आहे तो या उत्पन्नातून म्हणजे ट्रेडिंगच्या उत्पन्नातून मला कव्हर करता येईल, अशी एक त्यांची माफक अपेक्षा असते। पण मित्रांनो, तसं होत नाहीये। खऱ्या अर्थानं तुमचं जर उत्पन्नच वाढवायचं असेल तर तुम्हाला समाजातील एका समस्येचा सोल्युशन तुम्हाला द्यावं लागेल। त्या समस्येतून निवारण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल, तेव्हा कुठेतरी तुमच्याकडे जास्ती उत्पन्न राहील। हा एक उत्पन्नाबाबतचा अलिखित नियम आहे। तुम्हाला जर वाटत असेल की मी केवळ ट्रेडिंगच्या माध्यमातून माझं उत्पन्न काढेन, तर तुम्ही स्वतःच एक समस्या बनाल, हे या रिपोर्ट मधून सिद्ध होतंय। कारण सेबीनं अनेक स्टुडंटचे, स्वतः त्या ट्रेनरचे अवधूत साठ्यांचंही बॅलन्स शीट चेक केलं, तो स्वतः 6 कोटींचा लॉस बिअर करतोय आणि स्टुडंट्स पण अनेक पीएनएल चेक केल्यानंतर सेबीनं रिपोर्ट केलेला आहे की हे सगळे स्टुडंट्स हे लॉस बिअरिंग करतात। ट्रेडिंगच्या मागे न लागता तुम्ही समाजातील समस्या निर्माण करण्यासाठी काहीतरी कराल तर तिथं अनेक उत्पन्नाचे मार्ग निर्माण होत नाही, तर तुम्हीच एक समस्येचा भाग बनाल, लक्षात घ्या। पटलं तर इतरांना शेअर करा आणि या ट्रेडिंगच्या जाळ्यातून बाहेर या मित्रांनो, सरळ इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा। धन्यवाद।